वसई विरार महानगर पालिका की महासभा में पक्ष और विपक्ष के बीच जमकर हंगामा देखने को मिला। विवाद उस समय बढ़ गया जब नगर पालिका की सह आयुक्त दिव्य मैडम के सरनेम को लेकर कथित रूप से आपत्तिजनक टिप्पणी की गई। बताया जा रहा है कि इस टिप्पणी से आहत होकर सह आयुक्त दिव्य मैडम महासभा के दौरान भावुक हो गईं और उनकी आंखों से आंसू छलक पड़े। इसके बाद सदन का माहौल और अधिक तनावपूर्ण हो गया। मामले की गंभीरता को देखते हुए नगर पालिका आयुक्त पृथ्वीराज बीपी ने तत्काल हस्तक्षेप किया। उन्होंने सभी सदस्यों से संयम बनाए रखने की अपील की और स्पष्ट कहा कि भविष्य में किसी भी अधिकारी या व्यक्ति पर इस प्रकार की व्यक्तिगत टिप्पणी स्वीकार नहीं की जाएगी। महासभा में कुछ समय तक पक्ष और विपक्ष के बीच तीखी नोकझोंक जारी रही, जिसके बाद आयुक्त के हस्तक्षेप से स्थिति सामान्य हुई। वसई विरार से पत्रकार दिनेश सिंह की रिपोर्ट। कुठेतरी एक तारतम्यता पाळण्यासाठी बॅच केलेलं आहे। बघा कसं आहे की सदस्यांची ओळख असणं किंवा कळणं हे गरजेचं आहे। बऱ्याच वेळा पटकन लक्षात येत नाही कुठेतरी आणि मान अपमान होण्याच्या शक्यता असतात। त्यामुळे जर असे बॅचेस असतील तर ज्याप्रमाणे लोकसभेमध्ये किंवा विधानसभेमध्ये दिले जातात तर त्या पद्धतीने जर नगरसेवकांना बॅचेस दिले तर त्यांची ओळख होणं पटकन हे सोपं जाईल आणि नियमाप्रमाणेच कुठच्याही पक्षाचं बॅच लावणं हे सभागृहामध्ये निषिद्ध असते, लावू नये असा एक संकेत आहे। त्याप्रमाणे एक ओळखीसाठी तो बॅच एक बनवलेला आहे का जो प्रत्येकाच्या नगरसेवकांना तो दिलेला आहे। थँक्यू सर, थँक्यू। माननीय सभागृह, आता जी चर्चा झाली त्याच्यामध्ये मला 2-3 गोष्टी सगळ्यांच्या निदर्शनास सांगायचे। आता आपण सगळ्यांनी बघितलं असेल की काही पद्धतीने जर ऑफिसर्सवर पर्सनल अटॅक होत असेल, शेवटी ते पण अधिकारी आहे आणि ते काही स्वतःसाठी इथे नाही आहे, ते वसई विरार महानगरपालिकासाठी आहे, हे आपल्याला पण जाणीव असली पाहिजे। स्पेशली जे काही पर्सनल कमेंट्स मागचे जीबी मध्ये आणि आजचे जीबी मध्ये पण काही आले ते मी काही उल्लेख करणार नाही, पण हे अपेक्षित नाहीये माननीय सभागृहाशी की कारण की हे एक आणि कुठलाही प्रशासनाचा विषय असेल तर मी आयुक्त म्हणून जबाबदार आहे, कुठलाही डीएमसी नाहीये। माझी जबाबदारी आहे, कुठली चूक झाली तर आय एम रिस्पॉन्सिबल। तर माझी एवढे सगळ्यांना एक विनंती, नम्र आव्हान सुद्धा आहे की कृपा करून कुठल्याही अधिकारीवर पर्सनल कमेंट्स किंवा पर्सनल अटॅक करू नका। प्रशासनाबद्दल जे काही आपल्याला माहिती पाहिजे मी उत्तर देतो, मी आयुक्त आहे, आय एम दी हेड ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन। तर यापुढे प्लीज असे काही पर्सनल अटॅक प्लीज करू नये। काही इश्यू असेल, आयुक्त इज देअर, आयुक्तला तुम्ही प्रश्न मांडा, आयुक्त उत्तर देईल तुम्हाला, पण कोणाला आणि बघा चूक होते, माणूस आहे, काही डॉट जर राहून गेला त्याच्यामुळे म्हणजे आय डोंट थिंक तेवढा मोठा विषय आहे का। सगळ्यांना माहिती आहे, आपण सगळे वाचलेले आहे की आपलं बजेट किती आहे। 5,630 कोटी म्हणजे एक गंमतचा भाग वेगळा, पण त्याचा काही सेन्स नाहीये। म्हणजे सगळ्यांना माहिती आहे, एक डॉट जर राहून गेला तर म्हणजे असं काही कंटेम्प्ट वगैरे झाला नाहीये, इट इज जस्ट अ लेटर। माणसाकडनं चूक होते, एक डॉट राहून गेला, तेवढा काही मोठा विषय मला वाटत नाही। आणि त्याच्यामुळे जर कोणी अधिकारीला फार त्याच्यामुळे जर त्रास होत असेल तर कृपा करून ते अवॉइड केलं पाहिजे। धन्यवाद। साहेबांनी एक विषय सांगितलेला, आम्ही प्रत्यक्ष जाऊन बघून आलो तिकडे का त्या पद्धतीने तिकडे काय काय करता येईल का। पाईप आहे, त्याच्यानंतर एक चॅनल रिझर्वेशन असणार, सोपा काढणं येणार वगैरे, आम्ही वैयक्तिक जाऊन तिकडे बघून आलो काय काय मार्ग काढता येईल। उपमहापौराने घेऊन आम्ही बघितलं, त्यांच्या म्हणजे यांच्या आणि यांच्या गावाच्या इकडे एक नाला आहे, तिकडे कुठेतरी अडतो, सरकारी जागेमध्ये झालाय, तो कसा आपल्याला करता येईल त्याच्यासाठी देखील सर्वेला सांगितलेलं आहे। पाटील साहेबांचा विषय संपलेला आहे आणि बस विषय संपला आपला, तो विषय घेतो। एक सेकंड, आयुक्त काही विषयावर आयुक्त साहेब बोलणार आहेत। मगाचा जो विषय आहे तो आपण त्यांना सांगितलेला का तो स्थगित आहे, तो डिटेल काढा, त्याचं कॅल्क्युलेशन करा, त्याच्यामध्ये कशी पद्धत आहे, काय पद्धत आहे ती बघायला सांगितलेलं आहे, बरोबर आहे। कॉमेंट्स फक्त लोक तुम्ही चूक असेल ती दाखवून घ्या, पण कॉमेंट्स नको।
ठीक आहे, एक मिनिट. आयुक्त साहेब आता आहे तो विषय काही राडारोडा किंवा अन्य विषयावर ते आयुक्त साहेब स्वतः बोलतात.